मित्रांनो, प्रवीचा मनःपूर्वक नमस्कार. कसे आहात? सणाचे दिवस, संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. मस्त मजेत राहायचंय. तिळगुळ घ्या, गोड बोला, असे म्हणत आप्तांना, स्वकीयांना, मित्रमैत्रिणींना, ओळखीच्या लोकांना आपण तिळगुळ देतो, मिठी मारतो. तिळगुळ घ्या, गोड बोला, असं प्रकर्षाने सांगतो. मग ह्या गोष्टी तेवढ्या पुरत्याच का राहतात? हा प्रश्न निर्माण होण्यासारखं दुसऱ्या दिवशीपासूनचं आयुष्य चालू होतं. मी गमतीने नेहमी म्हणायचो, अगदी माझ्या कॉलेज जीवनापासून, कोणी तिळगुळ द्यायला आलं की मी त्याला नेहमी आवर्जून सांगायचो, का रे बाबा, काही गेल्या वर्षात माझ्याकडून काही तुझ्याविषयी कटू उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडलेत? म्हणजे त्याला मला हे सांगायचं असायचं की अरे, ह्या औपचारिक गोष्टींची एकमेकात गरज नाहीये. हे न करता सुद्धा तुम्हाला एकमेकांच्या विषयी प्रेमाने, गोडीने वागता येतं, वागता आलंच पाहिजे. ठीक आहे, परंपरा त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण त्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. प्रत्येक सणाचं वेगळं महत्त्व कसं आहे या बाबतीत पण संशोधन झालेलं आहे. पण मूळतःच स्वतःचा स्वभाव असा हवा की प्रत्येकाशी तुम्हाला आदराने वागता आलंच पाहिजे. कुणाचा अपमान करण्यात फार मोठं शहाणपण नसतं. ते खरं तर स्वतः शिक्षित असून सुद्धा अशिक्षितपणा दाखवण्याचं एक साधन असल्यासारखं असतं. दुसऱ्याला कमी लेखणं ह्याच्यामध्ये काहीच मर्दुमकी नाहीये, कोणतंही शहाणपण नाहीये. उलट सर्व शिक्षण चुलीत गेल्यासारखी अवस्था स्वतःची करून घेण्यासारखं आहे. मग स्वतःच्या वागणुकीत कुठलेच बदल नाही आणि मग म्हणायचं की माझं आयुष्य काही सुधारत नाही, माझी काही प्रगती होत नाही. साध्या साध्या गोष्टीतलं जर अज्ञान तुमच्या डोळ्यावर झापड बांधल्यासारखी तुमच्या मनामध्ये सतत झिरपत असेल आणि त्या अज्ञानाची झापड बांधून तुम्ही जर त्या एका चौकटीतच फिरत राहणार असाल, मग तुमचा वेग कसा वाढणार? तुम्हाला जे करायचं आहे त्याच्याकडे लक्ष कसं जाणार? आणि लक्ष तिथे नाही गेलं तर प्रगती कशी होणार? या साऱ्या गोष्टींचा तुमच्या मानसिक चैतन्यावर परिणाम होत राहतो. तुमचं मन सतत चैतन्याने भरलेलं हवं. शरीर थकणार आहे, दिवसभरच्या कष्टाने शरीर थकणार आहे, हे नक्की आहे. पण मनाची प्रसन्नता आणि मनाचं चैतन्य हे कधीही हरवलं नाही पाहिजे. थकलेलं शरीर एक वेळ पाय उचलण्यास असमर्थ ठरेल, पण तुमचं मन जर चैतन्यमयी उत्साहाने रसरसलेलं असेल ना, तर खरंच सांगतो, तुम्ही चालू शकत नसाल शरीरानं, तरी मनाने जर टवटवीत असाल तर तुम्ही त्याच वेळेस एखादं नृत्य सुद्धा साजरं करू शकाल आणि आपोआप तुम्हाला एक वेगळा आनंद सतत प्राप्त होत जाईल. एकमेकांच्या विषयी प्रेमाने जर वागलो ना आपण,
तर जीवनात तीच गोष्ट आनंददायी असते हे समजून जातं. आणि मग आपण इतकं काही शिक्षण घ्यायचं आणि एवढा साधा गुण आपण आत्मसात जर करू शकत नसूत, तर मग काहीही उपयोग नाही असंच म्हणावंसं वाटतं. प्रेमाने वागण्यासाठी फार मोठी शक्ती वाया जाते का? नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रेम करण्याची संधी मिळेल, तेव्हा मी तर म्हणतो की ती गमावू नका. प्रेम भरल्या नजरेनं पाहून तुम्ही प्रेम करू शकता, स्पर्शानं करू शकता, शब्दानं व्यक्त होऊन करू शकता, कृतीनं तुम्ही प्रेम तुमचं व्यक्त करू शकता, तुमच्या नजरेतून प्रेम व्यक्त करू शकता. अहो, तुमच्या नजरेतलं प्रेम माणसंच काय, प्राण्यांना सुद्धा कळतं. तुमचे डोळे नेहमी प्रेमाने आणि करुणेने भरलेले जर असतील, तर खरंच सांगतो, त्या गोष्टी प्राण्यांच्या नजरेतनं सुद्धा सुटत नाहीत. तो मुका प्राणी सुद्धा अतिशय प्रेमाने तुमच्या जवळ येतो. मग जर प्राण्यांना कळणाऱ्या गोष्टींनी प्राण्यांमध्ये इतके बदल होत असतील तुमच्या नजरेतलं प्रेम पाहून, तर तुमच्या अवतीभोवतीच्या माणसात बदल होणार नाहीत का? होऊ शकतातच. उगाच नाही म्हटलेले तत्ववेत्यांनी, प्रेमाने जग जिंकता येतं. तर मित्रांनो, आपल्यामध्ये जर सुधारणा करायची असेल, तर आपल्या सवयी आणि आपले विचार याच्यामध्ये सुधारणा होत गेली पाहिजे. आणि तरच आपण एकंदरीत सुधारू शकतो स्वतःला. एखाद्याने काही प्रगती केली की त्याचं अभिनंदन करता आलं पाहिजे लगेच. एखादा कुठल्या मोहिमेवर चालला, महत्वाच्या परीक्षेला चालला, महत्वाच्या मुलाखतीसाठी चाललाय, त्याला मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला अर्पित करता आल्या पाहिजेत. तिथे तुमच्या मनाचा कोतेपणा का बाहेर यावा? गोष्टी साध्या आहेत, तुम्ही करतही असाल, पण जर तुमच्या हातून हे घडत नसेल, तर हे घडवण्यासाठी प्रयत्नशील राहा. कारण माणूस 2 शब्द प्रेमाने बोलण्याचा भुकेला असतो. तुम्ही आम्ही एकमेकांना काही फारसं देत नसतो आयुष्यात. मग इतकं तरी करूयात एकमेकांसाठी. चला, याच गोष्टींसह, याच आशेवर की या गोष्टींचा तुम्हास नक्की फायदा होईल, आजच्यासाठी इथंच थांबतो. पुन्हा नक्की भेटूयात.